हॅलो. पहिल्या गोष्टीतले तिन्ही भाग ऐकलेत. आता ही जरी वेगळी गोष्ट असली ना, तरीसुद्धा त्याच गोष्टीचा पुढचा भाग आहे एका दृष्टीने. तुम्हाला सांगितलं होतं मी, स्तेपानच्या मुलीच्या संबंधातली गोष्ट आहे. स्तेपानची मुलगी तान्युष्का. तान्युष्का आणि ताम्रपर्वताच्या राणीने स्तेपानला दिलेली ती मालाकाईटची पेटिका. मालाकाईटची पेटिका, मालाकाईटची मंजुषा, म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला कॅस्केट असं म्हणतात. तर ही गोष्ट आज आपण ऐकणार आहोत. ही पण लांबलचक आहे, याचेसुद्धा आपण भाग पाडूनच ऐकणार आहोत. तर आपण पाहिलं गेल्या वेळी शेवटच्या भागामध्ये स्तेपान मरण पावला आणि त्याची बायको नस्तास्या तिच्या मुलांना वाढवत जगू लागली. ते खडेही तुम्हाला आठवत असतील. ते खडे इतके अमूल्य आहेत की तुला त्याचा नक्की फायदा होईल असं एका माणसाने सांगितलं होतं तिला. पण त्याची तर माती होऊन गेली. म्हणजे आता नस्तास्याकडे अडीअडचण, काही कठीण काळ आला तर विकण्यासाठी, त्याचे पैसे करण्यासाठी एकच गोष्ट शिल्लक होती, ती म्हणजे ती मालाकाईटची मंजुषा. ती मालाकाईटची मंजुषा म्हणजे दागिन्यांचीच पेटी होती. त्यामध्ये खचाखच दागिने भरले होते. किती किती प्रकारची आभूषणं, किती रत्नालंकार, किती अंगठ्या, किती कर्णभूषणं, म्हणजे कानातलं, इयरिंग्स, आणि असंच काय 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 काय. ताम्रपर्वताच्या राणीने ती स्तेपानला दिली बायकोला भेट म्हणून द्यायला. तेव्हा त्यालाही असं वाटलं नव्हतं की हे दागिने आपली बायको कधी घालेल, आणि नस्तास्याला तर मुळीच वाटलं नाही की हे दागिने आपण कधी बसून घालावेत असं. ती अनाथ म्हणूनच वाढली होती बिचारी. तिला असल्या महागड्या श्रीमंती वस्तू अंगावर घालायची, वापरायची कधी सवयही नव्हती, आणि फार काही घालून ते कुठे मिरवायला जावं अशी आवडही नव्हती. कष्टाळू बाई होती बिचारी. स्तेपान जिवंत असताना कधीतरी हौस वाटून तिने त्यातलं काही बाई घातलं होतं, पण ते दागिने तिला कधीच सुखकर वाटले नाही. त्रासच वाटायचा त्यांचा. एखादी अंगठी तिने बोटामध्ये सरकवलीच कधी, तर ती तिच्या बोटाला अगदी बरोबर बसत असे. घट्ट होत नसे, सैलही होत नसे, पण ती घालून ती कुठे गेली, मैत्रिणीकडे गेली किंवा कोणाकडे तरी गेली की थोड्या वेळाने तिचं बोट अगदी चेमटल्यासारखं दुखू लागेल, आणि थोड्या वेळाने तर ते काळं निळं पडत असेल. कानातले घातले तर मग बघायलाच नको. ते कानातले इतके जड होत तिला. कानाच्या पाळ्या, म्हणजे हा भाग असतो ना, हा इतका ओढला जाई, जड होई, सुजून सुजून उग्रा होई, आणि काळा निळा पण पडत असे. त्या पेटीमध्ये आणखी एक हार होता, मणिहार. खूप छान रंगीत रत्नांचे ते मणी होते, आणि त्याला 6-7 पदर होते, म्हणजे 6-7 माळा 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 अशा. तिने तो एकदा फक्त काढून पाहिला तर म्हटली हे घालणार कोण, पण तरी पण तिने गळ्यामध्ये अडकवून पाहिला तो. तर ते बर्फाचे खडे असावेत असे खडे होते, थंडगार झालेले नुसते. बापरे 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 म्हटली, हे काय, हे घालणं कोण शक्य आहे का? त्याने ते काढून ठेवलं. शिवाय ते घातलं की आपल्याला लोक हसतील असंही तिला वाटायचं. विचारला ती म्हणे, मी हे घालून कुठे गेले तर लोक म्हणतील, बघा बघा काय बाई आहे, आणि अगदी झारीनासारखी नटून आली आहे. त्यामुळे तिने ते कधी घातले नाहीत, आणि स्तेपाननेही तिला कधी आग्रह केला नाही की घाल तू, हे घालून माझ्याबरोबर चल कुठेतरी. शेवटी ते कानाच्या पाळ्या सुजल्या वगैरे ते बघितल्यानंतर स्तेपानने तिला सांगितलं, नको बाबा, ती पेटी ठेवून दे कुठेतरी, नसती आफत बिलमत नको आपल्यावर, ठेवून दे. मग नसतास्याने ती पेटी तिच्या कपाटामध्ये नव्याने विणलेल्या कपड्यांच्या गठ्ठ्याखाली आणि इतर काही महत्त्वाच्या वस्तूंच्या बरोबरीने ठेवून दिली. तेव्हा लोक स्वतःचे कपडे स्वतः विणत बरं का, म्हणजे कापड विणत, मग त्याचे सुई धाग्याने कपडे शिवत. तर त्या नव्या कपड्याच्या गठ्ठ्याखाली तिने ती पेटी ठेवून दिली. स्तेपान वारल्यानंतर त्याच्या हातातले ते रत्नखडे बघितल्यानंतर लोकांनी विचारलं, तेव्हा तिने काही अगदी निवडक लोकांना त्या पेटीबद्दलही सांगितलं. आणि ज्या माणसाने ते खडे, म्हणजे
ताम्रपर्वताच्या राणीचे अश्रू असल्याचं ओळखलं होतं. तो माणूस नसतास्याला म्हणालेला, "बघो मुली, ही पेटी विचार न करता फुंकून टाकू नको. थोडक्यात बारीक-सारीक किमतीला विकू नको, कारण हे अलंकार हजारो रुबल्सच्या किमतीचे आहेत." रुबल्स हे रशियाचं चलन. रशियात आपल्याकडे जसा रुपया असतो तसा रशियामध्ये रुबल असतो. तर हे हजारो रुबल्सच्या किमतीचे दागिने आहेत. ते उगीच कोणाला स्वस्तामध्ये देऊन टाकू नको, ठेवून दे तुझ्याकडे. हा माणूस आहे ना थोडा शिकलेला होता आणि मुख्य म्हणजे गुलाम नव्हता, स्वतंत्र होता. तो खाणीमध्ये फोरमन म्हणून कामाला होता पूर्वी. पण मजुरांशी चांगला वागतो, मऊपणे वागतो म्हणून त्याला काढून टाकलेलं मालकाने कामावर. शिवाय त्याला दारूचंही व्यसन होतं बिचारायला. काय आता मेलेल्याबद्दल वाईट बोलू नये म्हणा, पण बघावं तेव्हा तो गुत्त्यातच पडलेला असायचा. पण बाकी हे एवढं एक सोडलं तर बाकी चांगला माणूस होता, साक्षर होता. त्यामुळे तो लोकांची पत्र वगैरे लिहून देत असे, अर्ज भरून देत असे. त्याला बरेच नियम सगळं माहिती होतं आणि चोख काम करत असे. स्वतः जास्त काही मागतही नसे. मग त्या बदल्यात गावातले लोक त्याला सुट्टीच्या दिवशी एखादी बाटली देऊ करत, त्याला जेवण खाऊन पाठवून देत घरातनं. मग चालायचं त्याचं. मरेपर्यंत हा असाच चरितार्थ चालला होता त्याचा. हा फोरमन भला माणूस असल्याचं नसल्यास त्याने आपल्या नवऱ्याकडनं ऐकलं होतं. त्यामुळे त्याने जे सांगितलं ते तिने बरोबर लक्षात ठेवलं आणि अगदी खुणगाट बांधली की आपण नाही विकायची ही पेटी. अगदी फार कठीण काळ आला तरच मी ती विकून टाकेन. आणि तिने ती कपाटाच्या तळात चालून दिली. स्तेपानचा अंत्यविधी उरकल्यानंतर रीतीप्रमाणे सुतकाचे 40 दिवस संपले. त्यांच्याकडे सुतक 40 दिवस पाळतात. आणि नसतास्या तशी दिसायला बरी होती, त्यांची परिस्थितीही बरी होती. त्यामुळे तिला पुन्हा लग्नाचे प्रस्ताव यायला सुरुवात झाली. पण नसतास्या साधी असली तरी बिनडोक नव्हती. तिला बरोबर कळत होतं. ती म्हणाली, हां दुसरा नवरा झालं, किती का सोन्यासारखा असे ना, माझ्या या लेकरांसाठी तर तो सावत्र बापच असणार ना, हवंय कोणाला विकतचं दुखणं. मग काही दिवसानंतर सगळे प्रयत्न करून थकले आणि मग गप्प बसले. स्तेपानने आपल्या कुटुंबासाठी तशी बऱ्यापैकी तजवीज करून ठेवली होती. घरही त्याचं चांगलं होतं. एक दुभती गाय होती, एक घोडा होता, घरात लागणाऱ्या सगळ्याच चीजवस्तू होत्या. आणि नसतास्या कष्टाळू होती. तिची मुलंही शहाणी होती, आज्ञाधारक होती. काळजी करण्याचं तसं फार काही कारण नव्हतं. वर्षभर तसंच सरलं, दुसरं सरलं, तिसरंही सरलं. मग मात्र त्यांना थोडी पैशाची कमतरता जाणवू लागली. लहान पोरांना हाताशी धरून एकटी बाई शेती तरी कितीशी करणार. मीठ मिरचीसाठी थोडाफार तरी रोकड पैसा लागतोच कुणालाही. स्तेपानच्या घरच्या इतर लोकांनी नसतास्याच्या मागे गुणगुण लावायला सुरुवात केली. विकून टाक ना ती पेटी, का करणार आहेस ती ठेवून? एवढी रत्न असून उपयोग काय त्यांचा? आणि अखेर तुझी तानिष्का तरी थोडेच घालणार आहे ते दागिने. असले दागिने आपल्यासारख्यांच्या काय कामाचे? आम्ही रुमरावांचं काम ते. आपण कपडे घालायचे हे असले जाडे भरडे हाती विणलेले आणि त्यावर ते दागिने शोभतील तरी का? विकून टाक, चांगले पैसे येतील आणि जरा हातभार लागेल तुला. कितीतरी दिवस त्यांची बुणबुण चालूच होती. कुणाकडे काही असले की नातेवाईकांनाच जास्त काळजी. तसंच झालं होतं हे. हाडकांच्या वासावर कुत्री घोटाळावी तसे दलाल तिच्या भोवती गिरट्या घालू लागले त्या पेटीसाठी. कुणी 100 रुबल देऊ केले, कुणी 200. आणि म्हणायला काय लागले, हां हे बघ नसतास्या, तुझ्या पोरांची दया येते आम्हाला. तू गरीब विधवा आहेस याचा विचार करून एवढी किंमत देऊ करतोय तुला. देऊन टाक, इतकी चांगली किंमत तुला कोणी नाही देणार. त्यांना सर्वांनाच वाटलं होतं खेडवळ अन्नाडी बाई आहे, तिला हां म्हणतं उल्लू बनवू. पण त्यांचा अंदाज पार चुकला. नसतास्या त्या फोरमनचे शब्द कधीही विसरली नव्हती. ती पेटी स्वस्तात विकायची नाही हा तर तिचा निश्चय होताच. पण खरं म्हणजे ती पेटी विकून टाकण्याची कल्पनाही तिला फारशी पसंत नव्हती. अखेर ती स्तेपानने दिलेली भेट होती. तिला ती उपयोगाची नव्हती, घालता येत नव्हती, तरीसुद्धा त्याने दिलेली भेट होती आणि आता तो या जगात नव्हता. शिवाय तिची धाकटी लेक तिला नेहमी सांगायची, आई तू ती पेटी विकू नको, हां खरंच नको विकू गं. मी बाहेर जाऊन काम करीन, 4 घरची चाकरी करीन, पण बाबांची आठवण म्हणून आपण जपून ठेवू ही पेटी. स्तेपानला 3 मुलं झाली होती. पहिले दोघे मुलगे होते.
साधेसुधे आपले चार चौघांसारखे. पण ही मुलगी मात्र तिच्या आईवडिलांसारखी अजिबात नव्हती. वेगळीच दिसायची ती. स्टेपान जिवंत असताना आणि ती अगदी लहान असतानाही त्याचे मित्र त्याला विचारत, "काय रे बाबा स्टेपान, हिला कुठून पैदा केलीस? कुणावर गेली आहे ती? किती सुरेख, किती देखणी, काळेभोर केस आणि हिरवेशार डोळे. आपल्याकडच्या पोरी अशा नाही दिसत." स्टेपान ते हसण्यावरी नेत असे. तो म्हणे, "नवल नाही काही. गुडघ्या एवढा होतो मी. तेव्हापासून काळ्या कुट्ट अंधाराच्या खाणीमध्ये काम करत आलो, म्हणून तिचे केस काळे झाले. आणि तुर्चानो महोदयांसाठी इतकं हिरवगार मला काही खणून काढलंय मी की तिचे डोळे तसेच हिरवेशार झाले. माझी स्मृती आहे ती त्या दिवसांची." आणि मग तो तिला स्मृती म्हणूनच हाक मारू लागला. "बाळा स्मृती, इकडे ये जरा." तिच्यासाठी काहीही वस्तू, कपडे घेताना तो रंगांची निवड करे. हिरव्या निळ्या, हिरव्या निळ्याच्या अनेक छटा, त्यातूनच तो तिचे कपडे निवडत असे. ती मोठी होऊ लागली तसं तिचं देखणे पण सर्वांच्या नजरेत भरू लागलं. खरंच सुंदर होती ती. एखाद्या लखलखत्या मणिहारातून निखळून पडलेलं अनमोल रत्न असावं तशी ती सगळ्यांमध्ये वेगळीच उठून दिसायची. तेजस्वी रत्न. ती फार कोणाशी मैत्री करणाऱ्यातली नव्हती हां. तरी तिला पाहताच सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुले. अगदी खडूस वाकड्या तोंडाची जुनी खोडंसुद्धा तिच्याशी प्रेमाने बोलत. इतक्या सुंदर मुलीकडे पाहायला सुद्धा सर्वांनाच हवंसं वाटे. मात्र तिची आई सुस्करत असे. सुंदर तर ती आहेच, पण ती आपल्यातली वाटतच नाही. मला तर वाटतं बदलून आणली की काय मी तिला. जन्मल्यानंतर स्टेपान वारला तेव्हा तिनेच सर्वात जीवाला लावून घेतलं होतं. ती खंगल्यासारखी दिसू लागली. तिच्या चेहऱ्यावर तिचे डोळेच तेवढे उठून दिसू लागले. इतका तिचा चेहरा ओढला उतरला. एक दिवस तिला जरा बरं वाटावं, तिचं लक्ष दुसरीकडे वळवावं म्हणून नस्तास्याने तिला ती मालाकाईटची पेटी काढून दिली. बाबांची आठवण, घे बघ खेळ. आतल्या दागदागिन्यांनी तिचं मन रमलं तर रमलं. लहान असली तरी मुलगीच होती ना ती. लहानपणी सुद्धा नटायची किती हौस असते मुलींना. उगीच सुद्धा नटत बसतात. तानुष्काने लगेच त्यातले काही वेगवेगळे दागिने काढून घालून पाहायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य, ती जो दागिना घालून पाहत होती वाटायचा हा दागिना जणू हिच्याचसाठी खास घडवला असावा. त्यातल्या अनेक अलंकारांचा नेमका उपयोग काय, ते कसे घालायचे, कुठे घालायचे हे तिच्या आईलाही माहीत नव्हतं. पण तिला जणू सहजपणे सारं काही उमगलं. एवढंच नाही, ती आईला म्हणाली, "आई, हे बाबांनी दिलेले दागिने घालून मला किती छान वाटतंय. खूप छान उबदार वाटतं. छान कोवळ्या उन्हात बसले मी आणि मला ना कुणीतरी प्रेमाने थोपटतंय असं वाटतं." नस्तास्याला अजूनही त्या दागिन्यांचा चावरा बोचरा थंडगार स्पर्श आठवत होता. आपली बोटं, आपले कान कसे सुजले होते, काळे निळे झाले होते हे ती मुळीच विसरली नव्हती. तो मणिहार कसा बर्फाच्या खड्यांच्या माळेसारखा गळ्याला चिकटला होता हेही ती विसरली नव्हती. तिच्या मनात आलं, काहीतरी विचित्रच आहे खरं, काही कळत नाही मला. मग तिने ती पेटी पुन्हा कपाटात टाकली. पण त्यानंतर तानुष्कानेच अनेकदा आईकडे पेटीचा हट्ट केला. "आई, दे ना मला बाबांची पेटी, मला खेळायचं आहे." तिला नाही म्हणावं असं नस्तास्याला वाटायचं, पण तिच्याच्याने नाही म्हणवायचं नाही. ती तिला ती पेटी काढून द्यायची आणि फक्त एवढंच म्हणायची, "बघ हं, जरा नीट, काही तोडून मोडून ठेवू नकोस." जरा मोठी झाल्यावर तानुष्का स्वतःच पेटी काढून बाहेर बसायची. नस्तास्या मोठ्या लेकांना घेऊन शेतावर जायची तेव्हा तानुष्काला घर राखायला मागे ठेवून जात असे. आईने सांगितलेली कामं, केरवारा, भांडी धुणं, कपडे धुणं सगळं ते नीट करत असे. कोंबड्यांना दाणे घालणे, चुलीतले निखारे नीट राखणे, सगळं काम नीट करायची. पण सगळी कामं झाल्यानंतर मात्र ती पेटी बाहेर काढून मन रमवत बसे. तळाच्या कप्प्यावर आता एकच कप्पा उरला होता. त्यातही फारशी काही साठवण नसे. कपडे बिपडे सगळे वापरून झाले होते. नवे कपडे काही शिल्लकच नव्हते. त्यामुळे तानुष्का सहज पेटी काढून घेऊ शकत असे आणि मग पेटी उघडून एका मागोमाग एक अलंकार, ते दागिने काढून अंगावर चढवायला सुरुवात करत असे. एके दिवशी ती हे करण्यात मग्न असताना एक दरोडेखोर आत शिरला. बागेत लपलेला की काय कळलं नाही, कारण रस्त्यावर त्याला कुणीच पाहिलं नव्हतं. कोणीतरी नवखाच इसम होता तो. कुणीतरी त्याला नीट माहिती दिली असणार कुठे यायचं, केव्हा यायचं.
नसतासा गेल्यानंतर तानुष्का थोडा वेळ अंगणात कामं उरकत राहिली आणि मग आतमध्ये जाऊन तिने पेटी काढायला कपाट उघडलं. तिने पेटी उघडून त्यातला मुकुट काढून आपल्या डोक्यावर ठेवला, कानातले घातले. तेव्हाच तो दरोडेखोर आत शिरला आणि चाहूल लागताच त्याची चाहूल लागली तिला. जरी ती तल्लीन झाली होती तरी त्याची चाहूल लागली तिला. तिने मागे वळून पाहिलं. पाहते तर काय, मागे एक अनोळखी माणूस हातात कुऱ्हाड घेऊन उभा. ती कुऱ्हाडही त्याने त्यांच्याच घरातनं घेतलेली. नेहमी कुऱ्हाड दाराच्या जवळच ठेवलेली असते, नेहमीच असते, कारण कधी पण ती लागू शकते काही तोडायला फोडायला, म्हणून ती ठेवलेली होती. तीच त्यांनी घेतली आणि तिथं उभा राहिला. आता ते बघितल्यानंतर तानुष्का चांगलीच घाबरली, खिळल्यासारखी बसून राहिली. पण इतक्यात तो माणूस जोरात किंचाळला. त्याच्या हातातून कुऱ्हाड गळून पडली आणि त्याने दोन्ही हात डोळ्यावर घेतले, जणू त्याचे डोळे भाजल्यासारखे झालेले, आणि ओरडू लागला, अरे देवा, अरे देवा, मला काहीच दिसत नाही. अरे देवा, मी आंधळा झालो की काय. तानुष्काने त्याची ती स्थिती पाहिली आणि मग धैर्य एकवटून ती म्हणाली, कशासाठी आलायस तू इथे आणि आमची कुऱ्हाड घेऊन काय करतोयस. पण तो माणूस तिथे तळमळत कणत कुथत डोळे चोळत उभा राहिला. तानुष्काला त्याची दया आली. तिने गडव्यात पाणी घेऊन त्याला पाणी देण्याचा प्रयत्न केला, तर तो दाराच्या दिशेने लडबडत धावला. दूर राहा, माझ्यापासून दूर राहा. मागे मागे लटपटत सरकत दाराकडे गेला तो आणि दार अडवून तानुष्काची वाट अडवून उभा राहिला. पण ती खिडकीतून उडी टाकून बाहेर आली आणि तिने शेजार पाजाऱ्यांना बोलवून आणलं. सर्वांनी त्या माणसाला प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्याने डोळे जरासे किलकिले केले. मग त्याला थोडं थोडं दिसू लागलं. मग तो बोलू लागला. त्याने सांगितलं, कुणी काही खायला देईल का ते पाहायला मी आत आलो, आणि मग माझ्या डोळ्यांना काहीतरी झालं. जणू काही शेकडो सूर्यच उतरले होते तिथे. मला वाटलं माझे डोळे गेलेच. मला वाटतं मला उष्णतेचा त्रास झाला. नसतास्याने कुणालाही त्याला त्याच्या हातात कुऱ्हाड होती किंवा ती पेटी बाहेर होती वगैरे काही सांगितलं नाही. त्यामुळे ते आपसात एवढंच म्हणाले, तानुष्का दार लावून घ्यायला विसरली असेल आणि हा भीक मागायला आला आणि आत शिरला असेल. काहीतरी झालं वाटतं त्याला, कोण जाणे. जगात काय होईल काही सांगता येत नाही. त्यांनी त्या माणसाला थांबवून मात्र ठेवलं. नसतास्या आल्यावर तिला सगळी हकीकत सांगितली. नसतास्या आणि तिची 2 मुलं आल्यानंतर त्या माणसाने पुन्हा तिला तेच सांगितलं. नसतास्याने घरातलं काही सामान इकडे तिकडे झालंय का पाहिलं आणि मग त्याला सोडून दिलं. सगळे तिथून गेल्यानंतर तानुष्काने तिला इत्थंभूत सारी हकीकत सांगितली. ती पेटी चोरायला म्हणूनच तो आला असणार हे नसतास्याने ओळखलं. पण ती पेटी चोरणं तसं सोपं नसणार हे तिला आता कळलं. आता पुढची गोष्ट उद्या. पुढे आणखीन वेगळं वेगळं काय काय होणार आहे नक्की ऐका.